चॅप्टर नंबर 7 मेन्सुरेशन प्रॅक्टिसेस 7.1 आपण बघणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये काही मला सिमिलॅरिटीज दिसून आल्या, त्या मी तुमच्या समोर मांडत आहे. बरोबर आहे. आता 10वीचे पेपर आहे, त्यामध्ये आपली महत्त्वपूर्ण क्वेश्चन शोधण्याची धडपड आहे. बरोबर आहे. सोशल मीडिया हे आपल्या समोर एक माध्यम आहे. त्या माध्यमाचा शोधताना एक व्हिडिओ ओपन करू आणि त्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल आपल्याला पहिला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. दुसरा सोडून न तिसरा सांगन, चौथा सोडून न पाचवा सांगन. त्यातच दुसऱ्याचा व्हिडिओ ओपन केल्याच्या नंतर माहीत पडते यानं पहिला सोडला होता तर ह्या दुसरा इम्पॉर्टंट सांगून राहिलेला आहे, त्यानं तिसरा सोडला होता तर ह्या चौथा सांगून राहिलेला आहे. असं करता करता दोघांची क्वेश्चन जर पकडले माहीत पडते पुरी एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. त्यातच संतांनी सांगितलं होतं ऐकावे जनाचे करावे मनाचे. बरोबर आहे की नाही आहे? बरोबर. सोबतच संतांची एक मन आहे, 10 ठिकाणी गड्डे जर खणशील तर पाणी लागणार नाही, कदाचित एका ठिकाणी खणशील तर पाणी लागून जाईल. बरोबर. त्यांचंही काही चुकलं नाही, ते आपापल्या अनुभवानुसार तुम्हाला सांगत आहे, ते बी तुमची मदतच करत आहे. सोशल वर्क. बरोबर आहे. मी माझ्या अनुभवानुसार थोड्या बाबी तुम्हाला समजावून सांगत आहे. महत्त्वपूर्ण क्वेश्चन तर नाही पण महत्त्वपूर्ण गोष्टी जरूर सांगत आहे. काय भीतीचं वातावरण 10वीचे आणि 12वीचे पेपर आहे. अभ्यास एक समर्पण आहे, ओझ नाहीये. एकच महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुला वेळ द्यावं लागेल स्वतःला. ऐकावे जनाचे करावे मनाचे ह्या शब्दावर जर लक्ष जर दिलं तर मनामध्ये समोर 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 नाही जायचं आहे. मनामध्ये असं माग 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 यायचं आहे, आतमध्ये स्वतःला जाणारच आहे. तुला स्वतःला वेळ द्यायचा आहे. समोर समोर जाशील तर मन एक मोहल्ला आहे. जगाला वेळ द्यावं लागेल, आकर्षणाला वेळ द्यावं लागेल, तुझा वेळ वाया जाईल. त्याच्यापेक्षा स्वतःचं आत्मचिंतन कर आणि अभ्यासाला लाग. वांग्याची भाजी जर घेतली ते तुला बनवता येतात, त्याच्या जागी नुसतं आलू जरी दिले तरी तुला सुद्धा त्याची भाजी बनवता आली पाहिजे. म्हणण्याचा अर्थ एकच, अगर मी कोणता फॉर्म्युला दिला आणि हे डायमेन्शन दिलं तर तुला सोडवता येईल. त्याच्या जागी दुसरा हाच फॉर्म्युला दिला आणि डायमेन्शन दुसरं दिलं तरी तुला सोडवता आलं पाहिजे. मेथड लक्षात आल्याच्या नंतर गणित जरी दुसरं असलं ना, ह्याच मेथडनं सोडवायचं आहे तरी तुला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे तू समजदार आहे, तुला काय शिकायचं आहे आणि काय घडायचं आहे आणि तुला कशासारखं घडायचं आहे हे तुझ्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, लक्ष दे. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 7.1 मध्ये बघताना थोडं वाचून घे. द डायमेन्शन ऑफ अ क्यूबाइट आर 44 सेंटीमीटर, ब्रेथ दिली आहे 21 सेंटीमीटर ना हाईट दिली आहे 12 सेंटीमीटर. नंतर काय म्हटलं आहे, ह्या क्यूबाइटला इट इज मेल्टेड, इट याच्यासाठी वापरला क्यूबाइटसाठी, अँड कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड. म्हणजे ह्या क्यूबाइटला गरम करायचं आहे आणि गरम केल्याच्या नंतर असा लावा तयार होईल. बरोबर आहे. आणि त्याला कोणचा आकार द्यायचा आहे आपल्याला. मग कोणचा आकार देण्यासाठी कोणचं डायमेन्शन माहीत पाहिजे. तर कोणचं डायमेन्शन सांगितलं आहे त्यांनी, काय सांगितलं, हाईट 24 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड म्हटलं आहे, तर हाईट सांगितली आहे 24 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ द बेस, यानी की रेडियस आपल्याला काढायची आहे ह्या कोनची, ह्या बेसचे रेडियस. हे दिसली का इच्छी. बरोबर आहे. म्हणजे याला आपल्याला मोडायचं आणि याला बनवायचं आहे. अगर हे 5 किलोचं आहे हे बी 5 किलोचं, हे 10 किलोचं आहे हे बी 10 किलोचं, यानी की जो बी मी फॉर्म्युला वापरीन तर तो एकमेकाच्या इक्वल मध्ये राहील. असं बनवाबनवीचा खेळ जर राहिला तर फॉर्म्युला एकच वापरायचा, त्याचं नाव आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ द क्यूबाइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द कोन. तोच फॉर्म्युला इथं बी वापरायचा आहे, परंतु इक्वल मध्ये नाही मांडायचा आहे, रेशो मध्ये मांडायचा आहे. आलं लक्षात. मग याच्यामध्ये काय आहे, प्रश्न वाच. प्रश्न काय म्हणते, ऑब्झर्व द मेजर्स ऑफ द पॉट्स. दोन्ही पॉट्सला असं ऑब्झर्व करायचं आहे. याची रेडियस माहीत पडते ऑब्झर्व केल्याच्या नंतर 3.5 आणि हाईट माहीत पडते 10 सेंटीमीटर. तसंच याची रेडियस सुद्धा 7 सेंटीमीटर आणि हाईट आहे 10 सेंटीमीटर. हाईट कशी आहे, सेम. ठीक आहे. पॉट्सला ऑब्झर्व केला आणि माहीत पडलं त्याचं डायमेन्शन. पुढे काय करायचं आहे, वाच. हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड. म्हणजे ह्या जगाने मी पाणी भरत जाईल आणि ह्या सिलेंडरच्या ढोमण्यामध्ये टाकत जाईल. असं भरत जाईल, या ढोबरामध्ये टाकत जाईल, भरत जाईल, ढोबरामध्ये टाकत जाईल. हाऊ मेनी ढोबर्स ऑफ वॉटर, म्हणजे हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर, यानी की इथं नंबर ऑफ जग्स आपल्याला विचारलेला आहे. किती जग पाणी याच्यामध्ये मावेल. ज्या वेळेस असं गणित येईल त्यावेळेस समजून जायचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरावं लागते. एक क्यूबाइट शेपची एक वीट घेतली, ब्रिक्स, आणि एखादी मला दिवाल बांधायची आहे, वॉल बांधायची आहे, त्यावेळेस आपल्या व्हॉल्यूम ऑफ द ब्रिक्स आणि व्हॉल्यूम ऑफ द वॉल फॉर्म्युला माहीत पाहिजे. त्यावेळेस व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहीत पडला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला एकच समजलं असेल का व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कुठे कुठे वापरावा लागते, काही बनवायचा आहे, काही तोडायचा आहे, याच्यातून त्याच्यात भरायचा आहे. एक चॉकलेट घेतलं, त्याच्यासारखं एक्झाम्पल्स नंबर 9 बघा. 9 मध्ये काय सांगितलं आहे, अ सिलेंड्रिकल रॅपर. क्वेश्चन नंबर 9
बरोबर आहे. असा रॅपर दिलाय सिलेंड्रिकल, ठीक आहे. सिलेंड्रिकल रॅपर घेतला आणि याच्यामध्ये असे फिस्किट भरली असन, ठीक आहे. का म्हटलंय अ सिलेंड्रिकल रॅपर ऑफ अ फ्लॅट टॅबलेट्स, बरोबर आहे. गुल्या भरल्या त्याच्यात, ठीक आहे. ॲज शोन इन द फिगर, बघून घे फिगर, ठीक आहे. द रेडियस ऑफ द टॅबलेट, एक टॅबलेट मी अशी बाहेर काढतो आणि त्याची रेडियस दिली आहे, किती दिली रेडियस 7 mm मध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये नाही, MM मध्ये आहे, ठीक आहे. अँड द थिकनेस, यानी की त्याची जाडी जी आहे, बरोबर आहे, थिकनेस, बरोबर आहे. थिकनेस बघू आपण, थिकनेस जाऊ दे, शॉर्ट मध्ये लिहितो थिक, 5 mm दिलेली आहे, ते बी MM मध्येच आहे, यानी की थिकनेस दिली आहे 5 mm, ठीक आहे. मग काय म्हटलं, हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर, म्हणजे ह्या रॅपर मध्ये किती टॅबलेट मावेल, म्हणजे प्रश्न आला मावेल. तर इथं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, व्हॉल्यूम ऑफ द रॅपर आणि व्हॉल्यूम ऑफ द टॅबलेट्स, बरोबर आहे. ह्या हल्या दिसते मोठा आहे आणि ह्या छोटा बिल्ली दिसते उंदर, मग याला याच्या व्हॅल्यूमनं डिवाइड करायचं, तसंच इथं याच्या व्हॅल्यूमनं डिवाइड करायचं, म्हणजे नंबर ऑफ द जग्स माहित पडेल आणि इथं नंबर ऑफ द रॅपर माहित होईल. रॅपर म्हणतो का टॅबलेट माहित होईल. चुकलं वाटते माझं, गोष्ट समजून घ्या माझी. कोण्या वेळेस कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, व्यवस्थित आपल्याला फॉर्म्युले माहीत पाहिजे. त्यानंतर आपण डायमेन्शननुसार त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आणि मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन जर आलं तर गणित सॉल्व्ह झालं. मीटरचं सेंटीमीटर कसं बनवायचं, MM मिलीमीटरचं सेंटीमीटर कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुला शिकवतो, टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. या गणिताकडे वळू.